नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स नंबर्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील पहिले 3 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. पहा, क्वेश्चन नंबर फर्स्ट, सिम्प्लिफाय म्हणजे सिम्प्लिफिकेशन करून आपल्याला आन्सर काढायचा आहे. रूटमध्ये -16 आहेत म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये मायनस साईन आहे. येथे पण स्क्वेअर रूटमध्ये मायनस साईन आहे. स्क्वेअर रूटमध्ये मायनस आणि स्क्वेअर रूटमध्ये मायनस. पहा, यापूर्वी आपण स्क्वेअर रूटमध्ये 16 असे नंबर पाहिलेले आहेत. स्क्वेअर रूटमध्ये 25 बरोबर आहे, परंतु स्क्वेअर रूटमध्ये -16 आजच पाहत आहोत आपण बरोबर आहे. स्क्वेअर रूटमध्ये -25 पहा, याचं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येईल, परंतु यांचं स्क्वेअर रूट येणार नाही. याचं स्क्वेअर रूट 4 येईल, याचं 5 येईल, परंतु याचं स्क्वेअर रूट -4 आणि याचं -5 असं येईल का? असं येणार नाही. कारण पहा, -16 आपण असं लिहू शकतो, -1 × 16 स्क्वेअर रूट साईन ॲज इट इज. -16ला आपण -1 × 16 लिहू शकतो बरोबर आहे. आता आपल्याला सेपरेट करता येईल. पहा, आपण स्क्वेअर रूट साईन सेपरेट केलं कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे, तर आपण असं लिहू शकतो, स्क्वेअर रूटमध्ये -1 आणि इंटू स्क्वेअर रूटमध्ये 16. पहा, याचं स्क्वेअर रूट आपल्याला घेता येणार नाही. हा इमेजिनरी नंबर म्हणजे आयने आपण इंडिकेट करणार. रूटमध्ये 16 त्याचं स्क्वेअर रूट 4 होईल, परंतु या टर्मऐवजी आपल्याला फक्त आय लिहायचं आहे, आयोटा. पहा, आयने इंडिकेट करायचं म्हणजे आयची व्हॅल्यू किती आहे? रूटमध्ये -1. आय इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये -1. पहा, त्याप्रमाणे हे काय होईल? इक्वल टू मायनस साईन जर आपण स्क्वेअर रूटमध्ये काढलं तर येथे आपल्याला काय करावं लागेल? आयने मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे. प्लस हे 3, हे मायनस साईन कॅन्सल केलं आपण, हे ते 25 राहतील, तर म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये -1 त्याऐवजी आपण आय लिहिलेलं आहे. प्लस हे मायनस साईन कॅन्सल केल्यानंतर आपण इथे काय लिहिणार? आय मायनस, हे मायनस साईन कॅन्सल केलं आपण, तर इथे 625 आणि आय असं लिहू शकतो. पाव, रूटमध्ये -16 म्हणजे काय आहे? -1 × 16 बरोबर आहे. रूटमध्ये -1 त्याऐवजी आपण आय घेतलेला आहे आणि 16 रूटमध्ये ॲज इट इज. आता रूट 16चं स्क्वेअर रूट आपल्याला घेता येईल. याचं स्क्वेअर रूट काय आहे? 4 आहे बरोबर आहे. 4i आय ॲज इट इज. प्लस हे 3, हे 25चं स्क्वेअर रूट 5, येथे मल्टिप्लिकेशन, हे आय प्लस 36चं स्क्वेअर रूट 6, हा आय मायनस 625 त्याचं स्क्वेअर रूट 25 आणि आय. हे 4i प्लस 3 आणि 5 यांचा मल्टिप्लिकेशन 15i हे प्लस 6i मायनस 25i. 4, 15 आणि 6 साईन सेम आहेत, प्लस 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 यांची ॲडिशन करू आपण. ती किती येणार आहे? 19 आणि 6 25i होईल आणि हे मायनस 25i इक्वल टू 25i मधून 25i मायनस केले आपण तर 0 होईल. सेम टर्म आहेत, साईन अपोजिट आहेत, प्लस आहे मायनस आहे, कॅन्सल होईल 0 बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला आन्सर काढायचा आहे. पहा, येथे तुम्ही एक स्टेप अशी लिहू शकता, हे -√16 आहेत स्क्वेअर रूटमध्ये -√16, तर आपण तुम्ही असंही लिहू शकता, हे 16 आधी लिहिले आणि नंतर याला मल्टिप्लाय करायचं आहे √-1ने आणि नंतर आपण काय करणार? हे √16 आणि या टर्मऐवजी आपण आय लिहिणार बरोबर आहे. √16i म्हणजे काय होईल? 4i. 16चं स्क्वेअर रूट घेतलं आपण. पहा, फक्त मायनस साईन कॅन्सल केला आपण स्क्वेअर रूटला, तर इथे आय लिहावं लागेल आपल्याला आणि आयची व्हॅल्यू किती आहे? रूटमध्ये -1 बरोबर आहे. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 2, 4 आहेत. पहा, 4 ॲज इट इज रूटच्या बाहेर आहेत, परंतु रूटमध्ये मायनस साईन आहे, ते जर कॅन्सल करायचं असेल आपल्याला, आता रूटमधलं मायनस साईन आपण कॅन्सल केलेलं आहे, त्यामुळे आयने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. प्लस
हे 5 रूटमधील मायनस साईन कॅन्सल केल्यानंतर आपण हे +9 होतील बरोबर आहे. परंतु आयने मल्टिप्लाय करायचं म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू एकच आहे. -3 हे 16 लिहिणार आपण आणि मायनस साईनऐवजी काय लिहिणार आपण आय. कारण काय लिहिणार आपण आयची व्हॅल्यू किती आहे रूटमध्ये -1 बरोबर आहे. ही व्हॅल्यू आहे आयची. 4चं स्क्वेअर रूट 2 होईल. येथे मल्टिप्लिकेशन इंटू 2 बरोबर आहे. हे आय ॲज इट इज प्लस हे 5 9चं स्क्वेअर रूट 3 होईल. हे आय मायनस हे 3 आणि 16चं स्क्वेअर रूट 4 हे आय. 4 इंटू 2 8 होतील 8 आय प्लस 5 इंटू 3 15 आय आणि मायनस 4 इंटू 3 12 आय. पहा येथे पण आय आहे, येथे आय, ह्या दोघांचे ॲडिशन करू, त्यातून हे मायनस करू. 8 आणि 15 म्हणजे 23 होतील 23 आय मायनस करणार 12 आय. पहा 23मधून 12 मायनस केले आपण तर 11 आय. आन्सर मिळेल 11 आय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 राईट दी कॉन्जुगेट ऑफ दी फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स. पहा हे कॉम्प्लेक्स नंबर आहेत, आपल्याला कॉन्जुगेट लिहायचं आहे. पहा कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म कसा असतो a + bi याप्रमाणे कॉम्प्लेक्स नंबर असतो. ए म्हणजे काय हा रिअल नंबर असेल, रिअल नंबर, आणि हा बी पण रिअल नंबर आहे, रिअल नंबर. पण या एला काय म्हणतात रिअल पार्ट म्हणायचं, रिअल पार्ट. आणि या बीला काय म्हणायचं इमॅजिनरी पार्ट, इमॅजिनरी पार्ट. पहा हा सेपरेट रिअल नंबर आहे म्हणून त्याला रिअल पार्ट म्हणायचं, आणि हा आय बरोबर आहे म्हणून त्याला काय म्हणायचं इमॅजिनरी पार्ट. तर आता a + bi हा आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे बरोबर आहे. तर आता हे कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत आणि राईट दी कॉन्जुगेट. कॉन्जुगेट म्हणजे काय करायचं आपल्याला फक्त अपोजिट करायचं आहे. जो हा इमॅजिनरी पार्ट आहे बी त्याच्या अलीकडलं साईन चेंज करायचं आपल्याला. म्हणजे काय होईल पहा राईट दी कॉन्जुगेट, कॉन्जुगेट लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे काय करायचं इमॅजिनरी पार्ट हा जो इथे बी आहे आय बरोबर असणारा बी त्याचं फक्त अलीकडलं साईन जे असेल ते चेंज करायचं आहे, अपोजिट करायचं आहे. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस करायचं आपल्याला. पहा इथे प्लस साईन आहे म्हणजे याचं कॉन्जुगेट आपण काय करणार 3 - आय. येथे फक्त मायनस लिहिणार, येथे प्लस. राईट दी कॉन्जुगेट, कॉन्जुगेट म्हणजे काय करायचं आपल्याला जो इमॅजिनरी पार्ट आहे तर त्याचं आपल्याला फक्त हे साईन चेंज करायचं आहे. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस करायचं आहे. या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट नंबर काय होईल पहा. याचा आन्सर कसं लिहिणार आपण कॉन्जुगेट ऑफ 3 + i, 3 + i इज पहा ब्रॅकेट करायची गरज नाही आहे 3 - i होईल. फक्त हे साईन आपण चेंज केलेलं आहे. कॉन्जुगेट काय झाला 3 - i झाला. त्याप्रमाणे याचा कॉन्जुगेट काय होईल 3 - i आहे. कॉन्जुगेट ऑफ 3 - i या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट काय होईल इज हे साईन चेंज होईल, मायनसचं प्लस होईल 3 + i. फक्त साईन चेंज करायचं आहे आपल्याला. पहा याचं कॉन्जुगेट काय होईल येथे लिहिणार कॉन्जुगेट ऑफ मायनस रूटमध्ये -5 आणि मायनस रूटमध्ये 7i आहे बरोबर आहे. कॉन्जुगेट काय होईल इज हे साईन चेंज करायचं नाही आपल्याला, हे आपल्याला आय बरोबर जो नंबर आहे त्याचं साईन चेंज करायचं आहे. पहा मायनस हे -5 आणि हे मायनसचं प्लस होईल आणि √7 हे आय. याप्रमाणे फक्त या मायनसचं आपण प्लस केलेलं आहे, येथे मायनसचं प्लस केलेलं आहे, प्लसचं
मायनस केलेला आहे. प्लस असेल तर मायनस करायचं आहे, मायनस असेल तर प्लस करायचं आहे. पहा येथे काय आहे, 5i आहे, फक्त 5i आहे. येथे अलीकडे नंबर नाही कोणता, म्हणजे 0 असेल, 0 प्लस 5i असेल, बरोबर आहे. रिअल नंबर 0 असेल, प्लस 5i, प्लस साईन आहे येथे काहीच नाही म्हणजे प्लस साईन आहे, म्हणजे आपण काय करणार, मायनस साईन ॲड करणार. कॉन्जुगेट ऑफ 5i इज -5i. इथे प्लस साईन आहे, आपण फक्त मायनस साईन ॲड केलं, -5i. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 4 आणि 5 इंटरचेंज झालेले आहेत. 4ला 5 आणि 5ला 4 झालेलं आहे, समजून घ्या. आता याचं कॉन्जुगेट काय होईल, कॉन्जुगेट ऑफ मायनसमध्ये मायनस रूटमध्ये -5 इज, कॉन्जुगेट काय असेल, हे मायनस साईन चेंज होईल, म्हणजे काय होईल, फक्त पास हे साईन चेंज करायचं नाही आपल्याला, स्क्वेअर रूटमधलं साईन चेंज करायचं नाही, स्क्वेअर रूटच्या अलीकडलं, म्हणजे काय होईल, फक्त हे प्लस होईल, मायनसचं प्लस, प्लस लिहिण्याची गरज नाही, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये -5. याचं कॉन्जुगेट काय होईल, आयच्या पूर्वी जे साईन असेल ते चेंज करायचं आहे, इज, कॉन्जुगेट काय होईल, √5 ॲज इट इज, हे मायनसचं प्लस होईल आणि आय. येथे लिहिणार कॉन्जुगेट ऑफ √2 प्लस √3i. या कॉम्प्लेक्स नंबरचं कॉन्जुगेट काय होईल, इज, हे √2 ॲज इट इज, इमॅजिनरी पार्ट √3 आहे, त्याचं आपल्याला साईन चेंज करायचं आहे, म्हणजे प्लसचं मायनस होईल √3i, बरोबर आहे. पहा इथे इमॅजिनरी पार्ट हा आहे, म्हणजे हे साईन चेंज होईल, कॉस थीटा, प्लसचं काय होईल, मायनस, हे आय साईन थीटा. येथे आय आहे म्हणून इमॅजिनरी पार्ट आपला साईन थीटा होईल, त्याचं साईन इथे प्लस आहे म्हणून ते आपण मायनस केलेलं आहे. हे जर मायनस साईन आपण कॅन्सल केलं तर आपण असं लिहू शकतो, और यालाच काय लिहिता येईल, रूटमधील मायनस साईन कॅन्सल केलं आपण तर इथे आय लिहिता येईल आपल्याला, म्हणजे असंही आन्सर लिहिता येईल आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, फाइंड ए अँड बी इफ. पहा जर हे इक्वल असेल, हा कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असेल तर आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कसा असेल, ए प्लस बी आय, बरोबर आहे. ए म्हणजे रिअल पार्ट आणि बी म्हणजे काय, इमॅजिनरी पार्ट. जो आय बरोबर नंबर आहे त्याला काय म्हणायचं, इमॅजिनरी पार्ट, आणि हा सेपरेट जो नंबर आहे त्याला म्हणायचं रिअल पार्ट. हा आहे रिअल पार्ट, आणि हा बी म्हणजे काय आहे, इमॅजिनरी पार्ट. पहा आता येथे आय बरोबर हा नंबर आहे, म्हणजे हा काय आहे, इमॅजिनरी पार्ट, आणि एवढा जो नंबर आहे तो काय आहे, रिअल पार्ट, कारण यामध्ये आय नाही आहे, बरोबर आहे. येथे पण हा रिअल पार्ट आहे, आणि आय बरोबर जो 6 आहे तो काय आहे, इमॅजिनरी पार्ट. तर आता हे इक्वल आहेत, म्हणजे आपण असं लिहू शकतो, इक्वेटिंग रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. येथे आपण आन्सर कसं लिहिणार, पाहायचं सोल्युशन, आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. येथे लिहिणार इक्वेटिंग, प्रथम हे इक्वेशन लिहून घ्यायचं आणि नंतर लिहायचं इक्वेटिंग रिअल पार्ट, रिअल अँड इमॅजिनरी. इमॅजिनरी पार्ट्स वी गेट, आपल्याला काय मिळेल, हा रिअल पार्ट आहे या साईडचा आणि या साईडचा हा रिअल पार्ट आहे, म्हणजे ते इक्वल आहेत, कारण इक्वेशन आहे, बरोबर आहे, दोन्ही साईड इक्वल आहेत, म्हणजे रिअल पार्टला रिअल पार्ट इक्वल असेल, ए प्लस 2b इक्वल टू 4 लिहिणार आपण, बरोबर आहे. अँड हा रिअल पार्ट आपण इक्वल दाखवले. आता इमॅजिनरी पार्ट येथे 2a आणि येथे 6 आहे, बरोबर आहे, म्हणजे 2a इक्वल टू 6, 2a इक्वल टू 6.
पहा इथे आय बरोबर 2a आहे, म्हणजे 2a आणि येथे आय बरोबर 6 आहे. हे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असल्यामुळे आपण काय करणार, आय बरोबर जे नंबर आहेत ते इक्वल दाखवलेले आहेत. बरोबर आहे. आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात. आपल्याला 2 इक्वेशन मिळाले. बरोबर आहे. यावर एची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर ए इक्वल टू काय होईल, 6ला हे 2ने डिवाईड करावं लागेल, 6/2. बरोबर आहे. म्हणजे एची व्हॅल्यू मिळेल आपल्याला ए इक्वल टू 3. पहा एची व्हॅल्यू मिळाली. आता बीची काढायची. आता एची व्हॅल्यू येथे पुट करू आपण. पहा सपोज 1 नंबर पुट एची व्हॅल्यू 3 इन इक्वेशन 1. येथे मग पुट केली आपण एची व्हॅल्यू 3, तर काय होईल, ए ऐवजी 3 प्लस 2b आणि इक्वल टू काय आहे 4. म्हणजे यावरून आपल्याला बीची व्हॅल्यू मिळेल. बरोबर आहे. देअरफॉर हे 2b इक्वल टू 4, हे 3 मायनसमध्ये जातील, म्हणजे 4 - 3 म्हणजे 1 होईल. बरोबर आहे. बी इक्वल टू हे 1 आणि हे 2 डिव्हिजनमध्ये जातील, म्हणजे 1/2. बीची व्हॅल्यू मिळेल 1/2. पहा इथे काय लिहिणार आपण, हेन्स ए इक्वल टू 3 अँड बी इक्वल टू हाफ किंवा 1/2. बरोबर आहे. या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 3मधील सेकंड, ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये आहे. येथे ए प्लस बी आहे, परंतु त्या ब्रॅकेटला आय आहे. बरोबर आहे. म्हणजे एवढा पार्ट काय आहे, इमॅजिनरी पार्ट. आय बरोबरचा पार्ट हा इमॅजिनरी आणि येथे आय बरोबरचा पार्ट हा इमॅजिनरी. बरोबर आहे. म्हणजे हे दोन इक्वल असतील, कारण इक्वेशन इक्वल आहे. बरोबर आहे. हा रिअल पार्ट आहे आणि हा येथे रिअल पार्ट आहे. याबरोबर आय नाही आहे, म्हणजे ज्याबरोबर आय नाही आहे ते इक्वल दाखवायचे आणि ज्याबरोबर आय आहे ते इक्वल दाखवायचे. आपल्याला इथे लिहिणार आपण सोल्युशन कंपेअरिंग किंवा इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट. आपल्याला काय मिळेल, रिअल पार्ट ए मायनस बी आहे येथे, कारण आय याबरोबर नाही आहे, इकडे इक्वल टू ए करणार, हे मिळेल आपल्याला. अँड ए प्लस बी, आय घ्यायचा नाही आपल्याला, आय बरोबर काय आहे ए प्लस बी, ही व्हॅल्यू इक्वल दाखवायची या 5 बरोबर. आय बरोबर जो नंबर आहे तो इथे घेतला आपण आणि इथे आय बरोबर जो नंबर आहे तो इक्वल दाखवला. बरोबर आहे. हे रिअल पार्ट इक्वल केले आणि हे इमॅजिनरी पार्ट आपण इक्वल केले. आता यावरून सॉल्व करता येईल आपल्याला. पण यावरून आपल्याला बीची व्हॅल्यू काढता येईल, कारण इथे सिंगल ए आहे, येथे सिंगल ए आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण देअरफॉर हे इक्वेशन सॉल्व करू. काय होईल, पहा हे मायनस बी आय जी टीज, हे या साईडचे ए आहेत, हे ए या साईडला गेले तर मायनस ए होतील. बरोबर आहे. म्हणजे पहा मायनस बी इक्वल टू काय होईल, ए मायनस ए म्हणजे 0 होईल. पहा मायनस बी इक्वल टू 0 म्हणजे बी इक्वल टू 0. बरोबर आहे. हे मायनस साईन या साईडला गेले, मायनस 0 नसतोच, म्हणजे बीची व्हॅल्यू किती आहे 0. बीची व्हॅल्यू मिळाली, ती येथे पुट करू आपण किंवा इक्वेशन देऊ शकतो आपण. सपोज 1 नंबर इक्वेशन आणि हे 2 नंबर. रिअल पार्टला इक्वेशन 1 आणि इमॅजिनरी पार्टला इक्वेशन 2. पहा आता ही व्हॅल्यू येथे पुट करू आपण. येथे लिहिणार पुट बी इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. 1मध्ये पुट करता येईल, आपण 2मध्ये पुट करू. आपल्याला बीची व्हॅल्यू 0 पुट करायची, म्हणजे ए प्लस बी ऐवजी 0 इक्वल टू 5. म्हणजे यावरून आपल्याला एची व्हॅल्यू मिळेल. देअरफॉर ए इक्वल टू 5. बरोबर आहे. पहा एची व्हॅल्यू मिळाली, बीची व्हॅल्यू मिळाली. येथे लिहिणार नंतर आपण हेन्स ए इक्वल टू 5 आणि बी इक्वल टू 0. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 3. येथे 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. आपल्याला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट करायचे आहेत, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन घ्यावा लागेल.
मल्टिप्लिकेशन घेतला तर काय करावं लागेल, एने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा, देअरफोर एने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, हे इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्यायचं, नंतर देअरफोर आणि एने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला आपण 2 + I होईल, बरोबर आहे. नंतर या प्लस बीने तोच ब्रॅकेट पुन्हा मल्टिप्लाय करायचा, एवढा ब्रॅकेट एकदा एने मल्टिप्लाय करायचा, एकदा बीने मल्टिप्लाय करायचा, 2 + I, बरोबर आहे, इक्वल टू हे बी + 1 एका ब्रॅकेटमध्ये लिहिले तरी चालेल, हे प्लस 10 + 2a आणि इथे I. आपल्याला हे 10 आणि 1 यांची ॲडिशन करता येणार नाही, कारण हा ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटला पुन्हा आयने मल्टिप्लाय केलेला आहे, म्हणजे एवढी टर्म एकच आहे ही, बरोबर आहे. त्यामुळे इथे आपल्याला 1 आणि 10ची ॲडिशन करता येणार नाही. देअरफोर हे सॉल्व करू आपण, हे काय होईल, 2a होतील, एने मल्टिप्लाय करू, एने 2ला मल्टिप्लाय करू आणि एने पुन्हा आयला मल्टिप्लाय करू, एने 2ला आणि एने आयला 2a आणि प्लस ai होईल, बरोबर आहे. आणि प्लस हे 2b होतील आणि प्लस bi, बीने मल्टिप्लाय केलं, इक्वल टू हे b + 1 आणि प्लस 10 + 2ai. देअरफोर आता आपण काय करू, येथे आयच्या टर्म ही एक आली येथे आणि ही एक आली, म्हणजे आपल्याला इमॅजिनरी पार्ट मिळेल, बरोबर आहे. आय कॉमन काढला तर आपल्याला इमॅजिनरी पार्ट मिळेल आणि येथे ह्या 2 टर्म आहेत, तेथे आय नाही आहे, ते आपण कॉमन काढू, येथे 2 कॉमन काढू या 2 टर्ममध्ये आणि या 2 टर्ममध्ये आय कॉमन काढू, 2 होईल a + b, बरोबर आहे. या 2 टर्ममध्ये आपण कॉमन काढलं, 2 कॉमन काढले तर a + b होईल आणि हे प्लस साईन या 2 टर्ममध्ये आपण आय कॉमन काढू शकतो, या 2 टर्ममध्ये आय कॉमन काढला तर a + b होईल, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येईल, a + b आणि इथे आय येईल आणि इक्वल टू b + 1 + 10 + 2ai. हा येथे आपल्याला इमॅजिनरी पार्ट मिळाला, बरोबर आहे. येथे प्लस आलेला आहे, आपला फॉर्म कसा आहे कॉम्प्लेक्स नंबरचा, a + bi, बरोबर आहे. याप्रमाणे फॉर्म आहे. तर आता ए म्हणजे रिअल पार्ट एवढा होईल, बी म्हणजे एवढा पार्ट होईल आणि आय, बरोबर आहे. म्हणजे येथे मल्टिप्लिकेशन होता, येथे प्लस किंवा मायनस साईन नव्हतं, परंतु आता येथे प्लस साईन आलेला आहे कारण मल्टिप्लिकेशन केल्यामुळे, म्हणजे आय आपल्याला सेपरेट करता आला, बरोबर आहे. येथे आय मल्टिप्लिकेशनमध्ये होता, आपण सेपरेट केला होता. म्हणजे आता पहा ही व्हॅल्यू या व्हॅल्यूला इक्वल होईल, कारण एवढा रिअल पार्ट आहे तर येथे हा रिअल पार्ट आहे, येथे इमॅजिनरी पार्ट, येथे हा इमॅजिनरी पार्ट, बरोबर आहे. इथे लिहिणार इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट, आपल्याला काय मिळेल, हे 2a + b याची व्हॅल्यू इक्वल असेल b + 1ला, b + 1ला, बरोबर आहे. अँड a + b ची व्हॅल्यू इक्वल असेल 10 + 2aला, बरोबर आहे. येथे आय बरोबर a + b आहे अँड a + b इक्वल टू, आणि येथे आय बरोबर काय आहे, 10 + 2a, 2a होईल आणि हे प्लस 2b होईल आणि इक्वल टू b + 1, 2ने पुन्हा मल्टिप्लाय केला आपण. देअरफोर हे 2a हा b या साईडला आणला तर मायनसमध्ये येईल, म्हणजे 2b - b, म्हणजे इथे फक्त b राहील, बरोबर आहे. आणि इक्वल टू 1, हे एक इक्वेशन मिळेल आपल्याला. इकडे काय करता येईल पहा, हे 2a या साईडला आणले आपण तर -2a होतील आणि इथे a आहे म्हणजे -a होईल आणि हे प्लस b आणि इक्वल टू 10 होईल. हे 2a म्हणजे मायनस होतील या साईडला, -2a आणि a म्हणजे काय, -a होईल आणि हे प्लस b आणि इकडले 10 ॲज इट इज.
पहा इथे 2a + b = 1 आहे, येथे -a + b = 10 आहे, येथे प्लस बी आहे, येथे प्लस बी आहे. समजा हे दोन लिनियर इक्वेशन्स आहेत, हे कसे सॉल्व करणार आपण? येथे प्लस बी आहे, येथे प्लस बी आहे. हा बी कॅन्सल होण्यासाठी म्हणजे याची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, म्हणजे आपण सबट्रॅक्शन घेऊ, या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन घेऊ आपण. सपोज हे 1 नंबर आणि हे 2 नंबर. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. इक्वेशन 1 2 मधून सबट्रॅक्ट करू आपण. इथे 10 आहेत म्हणून 10चं इक्वेशन आधी लिहिणार आपण, 2 मधून मायनस करायचं. इथे 1 आहेत. -a + b -a + b = 10 आहे आणि 2a + b = 1. 2a + b = 1. पहा सबट्रॅक्शन घ्यायची म्हणजे हे साईन चेंज होतील, बरोबर आहे. प्लसचं मायनस होईल, प्लसचं मायनस होईल आणि इथे काहीच नाही म्हणजे प्लस आहे म्हणजे मायनस होईल. पहा आता हे प्लस बी आणि मायनस बी कॅन्सल होईल. -a आणि -2a म्हणजे -3a होईल. -3a = 10मधून 1 मायनस केला तर 9 होतील. देअरफॉर याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? हे 9 3 डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे -3. याची व्हॅल्यू -3 मिळेल, बरोबर आहे. हे 3 या साईडला डिव्हिजनमध्ये जातील, 9ला 3ने डिवाईड केलं 3 होईल आणि मायनस साईन ॲज इट इज. याची व्हॅल्यू -3 मिळेल. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 कुठेही पुट करू शकतो आपण. पुट a = -3 इन इक्वेशन 2. समजा 2 मध्ये पुट करू आपण. पहा याची व्हॅल्यू -3 पुट करायची, परंतु इथे पहिलाच मायनस आहे म्हणजे मायनस याची व्हॅल्यू -3 आणि प्लस बी = 10. आता बीची व्हॅल्यू मिळेल -+3 होतील आणि प्लस बी = 10. देअरफॉर बीची व्हॅल्यू काय होईल? 10मधून हे 3 मायनस केले 7 होईल. बी = 7. बीची व्हॅल्यू 7 मिळेल. याची -3 आणि बीची 7. हेन्स a = -3, b = 7. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. ABI. पहा ABI = हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, इकडे कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि = आहे. ABI येथे आय आहे म्हणजे हा इमेजिनरी पार्ट आहे, परंतु यामध्ये रिअल पार्ट नाही आहे, बरोबर आहे. येथे आय आहे म्हणजे हा इमेजिनरी पार्ट आहे, एवढा काय होईल? रिअल पार्ट होईल एवढा, बरोबर आहे. हा रिअल पार्ट, हा इमेजिनरी पार्ट 12 म्हणजे, परंतु येथे रिअल पार्ट नाही आहे म्हणजे तो आपण किती घेणार? 0. येथे रिअल पार्ट नाही म्हणजे 0 घेणार. म्हणजे आपण असं लिहू शकतो देअरफॉर 0 + ABI. पहा येथे आयची टर्म आहे म्हणजे इमॅजिनरी पार्ट आहे परंतु रिअल पार्ट नाही, तो आपण 0 म्हणून कन्सिडर केला. = 3a - b एवढा रिअल पार्ट होईल या साईडचा आणि प्लस हे 12i इमॅजिनरी पार्ट 12 होईल. 0 = ही व्हॅल्यू दाखवू शकतो आणि AB = 12 हे दाखवू शकतो आपण. येथे लिहिणार इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. वी गेट आपल्याला काय मिळेल? 3a - b हा रिअल पार्ट आहे, 3a - b = हे 0 रिअल पार्ट, बरोबर आहे. अँड इमॅजिनरी पार्ट एवढाच होईल AB आणि येथे इमॅजिनरी पार्ट 12 होईल म्हणजे AB = 12. ABची व्हॅल्यू किती? 12. यावरून आपल्याला काय करता येईल? देअरफॉर हे -b = -3a होतील, बरोबर आहे. हे -b ॲज इट इज, साईन सहित b लिहिले आपण आणि हे 3a या साईडला गेले -3a होतील. दोन्ही साईडला मायनस मायनस साईन आहे, कॅन्सल केलं तरी चालेल. म्हणजे बीची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 3a. बी हा 3 टाइम्स a आहे. बीची व्हॅल्यू ही मिळते आपल्याला, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू येथे पुट करू आपण. सपोज 1 नंबर आणि हे 2 नंबर इक्वेशन. पुट b = 3a इन इक्वेशन 2. या 2 मध्ये पुट करू. बीच्या ऐवजी आपल्याला 3a पुट करायचं आहे म्हणजे काय होईल?
पहा ए ॲज इट इज, बी ऐवजी काय पुट करायचं आहे 3a आणि इक्वल टू 12 आहे, बरोबर आहे. म्हणजे a इंटू ए स्क्वेअर होईल, म्हणजे 3a स्क्वेअर इक्वल टू 12, बरोबर आहे. ए स्क्वेअर इक्वल टू काय होईल, 12ला 3ने डिवाइड केलं तर 4 होईल. ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ए मिळेल, 4चं स्क्वेअर रूट येथे आपल्याला 2 घ्यायचे आहेत, प्लस किंवा मायनस 2. पहा ए स्क्वेअरची व्हॅल्यू 4 आहे, म्हणून एची व्हॅल्यू किती, प्लस किंवा -2. कारण -2चा पण स्क्वेअर 4 आहे आणि +2चा पण स्क्वेअर 4 आहे, त्यामुळे 4चं स्क्वेअर रूट +2 पण येऊ शकते आणि -2 पण येऊ शकते, बरोबर आहे. एच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला, म्हणजे बीच्या पण 2 मिळायला पाहिजेत. आता एची व्हॅल्यू 2 घेतली आपण, तर बीची व्हॅल्यू काय आहे, 3 टाइम्स ए आहे. सपोज हे 3 नंबर, कारण बीची व्हॅल्यू आपल्याला एच्या फॉर्ममध्ये मिळालेली आहे आणि एची व्हॅल्यू आपण येथे काढलेली आहे, बरोबर. ही व्हॅल्यू येथे पुट करू आपण. 9 when a इक्वल टू +2 घेऊ आता. when a ची व्हॅल्यू +2 असेल, देन b ची व्हॅल्यू काय असेल, b इक्वल टू 3a आहे, 3 इंटू ए म्हणजे 3a, 3 a ची व्हॅल्यू आपल्याला 2 घ्यायची, म्हणजे काय मिळेल 6. a ची व्हॅल्यू जर 2 असेल तर b ची व्हॅल्यू काय आहे, 6 आहे. when आता याची व्हॅल्यू -2 घेऊ आपण, 2 व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला, प्लस आणि मायनस, बरोबर आहे. आता एकदा प्लस घेतली 2ची तर बीची 6 मिळते, पण याची व्हॅल्यू -2 घेतली आपण तर काय मिळेल, देन बीची व्हॅल्यू किती आहे, 3 टाइम्स ए आहे. याची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची, -2 घ्यायची, म्हणजे हे काय होईल, -6 होते. याची +2 असेल तर बीची +6 आहे, याची -2 असेल तर बीची व्हॅल्यू -6 आहे. देअरफॉर याची व्हॅल्यू किती आहे, 2 आहेत, प्लस किंवा -2, बरोबर आहे. आणि बीच्या पण व्हॅल्यू कशा आहेत, +6 -6, म्हणजे +or-6. याची व्हॅल्यू +or-2, बीची व्हॅल्यू +or-6. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 5. येथे 1/, आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला ही टर्म आहे, बरोबर आहे. आपण काय करू, याचा रेसिप्रोकल करू, म्हणजे ही टर्म वर नेऊ आणि वरची टर्म खाली आणू. त्याप्रमाणे इथे काहीच नाही, म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. मग 1 वर जातील आणि ही टर्म खाली येईल. देअरफॉर इक्वेशन असल्यामुळे देअरफॉर लिहायचं आपल्याला. इक्वल टू केलं तर पुन्हा हे इक्वल टू आहे, त्यामुळे आपण देअरफॉर लिहायचं. देअरफॉर a + ib वर जातील आणि 1 खाली येईल. आपण 1 लिहिण्याची गरज नाही, हे असंच राहू देऊ आपण. तर हे काय होतील, 1 वर जातील आणि आपण 3 - 2 आहे, बरोबर आहे. 1 लिहिण्याची गरज नसते, समजण्यासाठी लिहिलं आपण. डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर केला आणि न्यूमरेटरचा आपण डिनॉमिनेटर केला, दोन्ही साईडला एकाच वेळेस, तर असं मिळेल आपल्याला. आता इथे काय आहे, 3 - 2i आहे. आपल्याला कॉन्जुगेट पेअर घ्यायची. कॉन्जुगेट पेअर कशी घेतो आपण, या इमॅजिनरी पार्टचा आपण साईन चेंज करतो, बरोबर आहे. येथे मायनस आहे, प्लस साईन. तर आपल्याला काय करायचं आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कॉन्जुगेट पेअरने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, फक्त याच साईडला. सपोज 3/4 आहेत, बरोबर आहे. जर आपण एकाच नंबरने कोणत्याही मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, काही फरक पडतो का, नाही पडत. 2 ने मल्टिप्लाय करू, 2 ने मल्टिप्लाय करू, तर हे काय होतील, 6 होतील आणि हे 8 होतील. हा जर डिव्हिजन घेतला आपण, तेच येणार आहे. 3/4, 2 ने डिवाइड केला 3/4, बरोबर आहे. हे 3/4, म्हणजे प्रॉपर जी व्हॅल्यू आहे ती चेंज होत नाही, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एकाच टर्मने मल्टिप्लाय केल्यामुळे, बरोबर आहे. मग त्यामुळे आपण काय करू, येथे मल्टिप्लाय करू कॉन्जुगेट पेअर. कॉन्जुगेट पेअर काय होईल, येथे मायनस आहे, प्लस 3 + 2i ने मल्टिप्लाय करू. तर येथे पण आपल्याला 3 + 2i ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं आपण, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, फक्त एकाच साईडला, दोन्ही साईडला करायची गरज नाही. कारण आपल्याला काय करायचं आहे, ही डिनॉमिनेटर टर्म आहे ती आपल्याला कॅन्सल करायची आहे. ही साईड ॲज इट इज, आपण ही साईड सॉल्व्ह करू. हे 3 + 2i
बरोबर आहे, आणि इंटू 1 म्हणजे 3 + 2 आयच होतील. परंतु येथे काय होईल, ही टर्म आणि ही टर्म सेम आहे, ही टर्म सेम आहे, फक्त साईन अपोजिट आहे. म्हणजे ए मायनस बी, एका ए मायनस बी आणि ए प्लस बी हे एक्सपेन्शन आपण पाहिलेलं आहे. ए मायनस बी, ए प्लस बी यांचा मल्टिप्लिकेशन होईल. बरोबर आहे. यांचा जर मल्टिप्लिकेशन केला तर ए मायनस बी, ए प्लस बी या फॉर्ममध्ये असेल तर काय लिहितो आपण, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. बरोबर आहे. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ते काय होईल, 3चा स्क्वेअर होईल आणि येथे मायनस या टर्मचा स्क्वेअर होईल 2y आणि याचाही पण स्क्वेअर होईल. बरोबर आहे. इक्वल टू हे 3 + 2y अपॉन 3चा स्क्वेअर 9 होईल मायनस या 2चा स्क्वेअर आहे आणि आयचा पण स्क्वेअर आहे, या 2चा स्क्वेअर 4 होईल. बरोबर आहे. आणि आयचा स्क्वेअर आय म्हणजे काय आहे, रूटमध्ये -1. बरोबर आहे. याचा स्क्वेअर केला आपण तर या साईडला पण स्क्वेअर होईल -1 आणि याचाही स्क्वेअर. बरोबर आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन अपोजिट आहेत, कॅन्सल होतील. म्हणजे आन्सर काय मिळेल, आय स्क्वेअर इक्वल टू -1. म्हणजे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1. परंतु आयची व्हॅल्यू काय आहे, रूटमध्ये -1. स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल म्हणजे -1. आता आय स्क्वेअर आहे म्हणजे आपण काय लिहिणार, -1. येथे रिझन लिहू शकतो आपण, आय स्क्वेअर इक्वल टू -1. सिन्स आय स्क्वेअर इक्वल टू -1 हे सॉल्व करू. 3 + 2i अपॉन हे 9 मायनस आणि मायनस म्हणजे प्लस होईल, 4 × 1 म्हणजे +4 लिहू शकतो आपण. तर हे काय होईल, इक्वल टू 3 + हे 2i 9 + 4 म्हणजे 13 होतील. एवढी व्हॅल्यू कशाची आहे, a + ib. देअरफॉर a + ib इक्वल टू हे मिळालं आपल्याला. बरोबर आहे. इकडे रिअल पार्ट आहे, इकडे आय बरोबर सर्व मिक्स आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण जर सेपरेट केलं तर इकडे आपल्याला रिअल पार्ट मिळेल. म्हणजे काय करणार आपण, a + ib इक्वल टू, आता हे 3 हे प्लस साईन आपण सेपरेट करू न्युमिरेटरचं, म्हणजे 3/13 होईल. 3/13 हे प्लस साईन 3/13 प्लस साईन 2i/13 2i/13 असं लिहू शकतो आपण. a + b अपॉन c असेल तर आपण असं लिहू शकतो, a/c + b/c. हा डिनोमिनेटर सेपरेट केला, दोघांनाही घेतला, मध्ये हे साईन ॲड केलं आपण. बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण अशी अरेंजमेंट केलेली आहे. कशामुळे, आता हा इथे रिअल पार्ट होईल, हा रिअल पार्ट होईल. बरोबर आहे. हा इमॅजिनरी पार्ट, बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट, आणि इथे आय बरोबर काय आहे 2/13 तो इमॅजिनरी पार्ट. म्हणजे आपण आता इथे लिहिणार इक्वेटिंग किंवा कम्पेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट. एची व्हॅल्यू काय मिळेल, 3/13. आपल्याला सॉल्व करायची गरज नाही आता. एचीच व्हॅल्यू आपल्याला येथे मिळाली. रिअल पार्ट ए आहे आणि एची व्हॅल्यू ही आहे, म्हणजे एची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 3/13. बरोबर आहे. अँड बीची व्हॅल्यू काय मिळेल, येथे आय बरोबर बी आहे, म्हणजे बीची व्हॅल्यू येथे आय बरोबर 2/13 आहे. 2/13 म्हणजे बीची पण व्हॅल्यू मिळाली आपल्याला. याप्रमाणे आन्सर येईल आपलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. येथे 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे. प्रथम आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. सोल्युशन एने काय करू, हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा, नंतर आय बीने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा. प्रथम एने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार 1 + i. नंतर या प्लस आय बीने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार 1 + i. बरोबर आहे. इक्वल टू 2 + i. एने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे ए होईल. एने
1ला मल्टिप्लाय केल्यानंतर ए होईल आणि एने आयला मल्टिप्लाय केलं तर ए आय होईल. बरोबर आहे. एने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय केला त्याप्रमाणे आय बीने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आहे आपण. तर आय बीने 1ला मल्टिप्लाय करणार आणि आय बीने आयला पण मल्टिप्लाय करणार. प्लस 1ला मल्टिप्लाय केल्यामुळे आय बीच होईल आणि प्लस येथे आय स्क्वेअर होईल आणि बी आय इंटू आय स्क्वेअर होईल आणि हे बी. बरोबर आहे. आणि इक्वल टू 2 प्लस आय. पहा येथे आय स्क्वेअर आहे. आपल्याला आय स्क्वेअर म्हणजे -1 आय स्क्वेअर म्हणजे -1 आय स्क्वेअर ऐवजी आपण -1 पुट करू. येथे आय स्क्वेअर ऐवजी -1 पुट करू आपण. म्हणजे काय होईल ए प्लस पहा येथे आयची टर्म आहे येथे आयची टर्म आहे. पहा ह्या दोन टर्ममध्ये आय जर कॉमन काढला तर येथे काय होईल ए प्लस बी होईल. ए प्लस बी आणि आय कॉमन येईल. बरोबर आहे. आय कॉमन येईल आणि प्लस आय स्क्वेअर म्हणजे -1 आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू -1 आणि इंटू बी आहे इक्वल टू 2 प्लस आय. पहा देअरफॉर पहा आता ए प्लस ए 2a होणार नाही कारण हा ब्रॅकेट आहे आणि त्याला आयने मल्टिप्लाय आहे. म्हणजे ए प्लस हा ए प्लस बी ब्रॅकेट इंटू आय हे -1 इंटू बी म्हणजे -b होईल म्हणजे प्लस मायनस हे मायनस होईल. एवढी व्हॅल्यू काय मिळेल -b इक्वल टू 2 प्लस आय. पहा आता येथे आयची टर्म आहे. बरोबर आहे. येथे पण आयची टर्म आहे. हा रिअल पार्ट होईल आणि हा रिअल पार्ट इकडे कोणता होईल ए मायनस बीचा. देअरफॉर एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण ए मायनस बी या ब्रॅकेटमध्ये आणि हे प्लस साईन ए प्लस बी इंटू आय इक्वल टू पहा हे दोन एका ब्रॅकेटमध्ये घेतले ए मायनस बी. बरोबर आहे. येथे ब्रॅकेट प्लस केलं कारण या ब्रॅकेटला प्लस साईन आहे प्लस आणि हा ब्रॅकेट नंतर लिहिला आपण. फक्त हे एका ब्रॅकेटमध्ये घेतले आणि हा ब्रॅकेट नंतर लिहिला इक्वल टू 2 प्लस आय. पाहता हा इमॅजिनरी पार्ट आहे येथे आणि हा येथे इमॅजिनरी पार्ट येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. बरोबर आहे. आणि येथे रिअल पार्ट ए मायनस बी आणि येथे रिअल पार्ट 2 आहे. येथे लिहिणार इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स वी गेट. आपल्याला काय मिळेल देअरफॉर पहा इथे रिझन लिहायचं आहे आपल्याला आय स्क्वेअर इक्वल टू -1 इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. देअरफॉर ए मायनस बी इक्वल टू 2 मिळेल. ए मायनस बी इक्वल टू 2 आणि ए प्लस बी इक्वल टू येथे काहीच नाही म्हणजे 1 मिळेल. बरोबर आहे. आय बरोबर येथे हा ब्रॅकेट इक्वल टू आय बरोबर काहीच नाही म्हणजे 1 आहे म्हणजे ए प्लस बी इक्वल टू 1 अँड ए प्लस बी इक्वल टू 1. बरोबर आहे. सपोज हे 1 नंबर इक्वेशन आणि हे 2 नंबर. आता हे दोन इक्वेशन काय करू आपण येथे -b आहे येथे +b आहे. जर ॲडिशन केली तर b कॅन्सल होऊन जाईल. बरोबर आहे. ॲडिंग 1 अँड 2 ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 इक्वेशन 1 ए मायनस बी इक्वल टू 2 आणि ए प्लस बी इक्वल टू 1. ॲडिशन केली साईन चेंज करायची गरज नाही. ॲडिशन असताना -b + b कॅन्सल होईल. ए प्लस ए म्हणजे 2a 2 आणि 1 यांची ॲडिशन 3 होईल म्हणजे एची व्हॅल्यू काय मिळेल ए इक्वल टू 3/2. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करू. नंतर लिहिणार पुट एची व्हॅल्यू 3/2 इन इक्वेशन 2. याची व्हॅल्यू 3/2 म्हणजे 3/2 + b 3/2 + b इक्वल टू 1 म्हणजे देअरफॉर b इक्वल टू काय होईल 1. ही टर्म या साईडला नेली तर मायनसमध्ये जाईल -3/2. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे 2 × 1 म्हणजे 2 आणि हे -3 आणि /2 म्हणजे -1/2 होईल इक्वल टू -1/2.
देअरफॉर बीची व्हॅल्यू काय मिळेल -1/2. पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण 2 × 1 म्हणजे 2 हे -3 आणि अपॉन 2 म्हणजे -3 + 2 म्हणजे -1 होईल आणि अपॉन 2 एची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू मिळतील. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.